डॉक्टर वासुदेव रायते अर्थात माझे बाबा यांनी लिहिलेल्या वासुदेवाची आरोग्यवाणीच्या ह्या ऑडिओ व्हिडिओ बुक सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर नीरज रायते, तुमचा आरोग्य मित्र. ह्या मालिकेत आपण आजाराच्या विविध तक्रारी, त्यांची कारणं, त्यांचं निदान आणि उपचार याची सोप्या शब्दात माहिती घेऊया. आपलं आयुष्य आनंदी, सुखसमाधानाचं आणि निरोगी जावं ही या पुस्तकाच्या निमित्ताने परमेश्वर चरणी प्रार्थना. आधुनिक वैद्यकशास्त्राची पहाट. अस्वच्छता, अज्ञान, अंधश्रद्धा आणि त्यामुळे अनारोग्य हे एक दुष्ट चक्र आहे. रुग्णालयामध्ये ऍडमिट होणाऱ्या 50% अधिक रुग्णांमध्ये आजारी पडण्याची हीच महत्वाची कारणं आहेत. आणि म्हणूनच निरामय जीवन जगायचं असेल तर अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या बाबतीत सर्वसाधारण लोकांचे प्रबोधन करणं गरजेचं आहे. आपण सगळेजण यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू. आपण, आपलं कुटुंब, आपलं शहर, आपला समाज, आपला देश आरोग्य संपन्न होईल हे आपल्याच हातात आहे. खऱ्या अर्थाने सबल आणि समृद्ध भारत बनवण्यासाठी प्रत्येकानेच आरोग्य ज्ञान मिळवलं पाहिजे. धागे, गंडे, दोरे अशा अवैज्ञानिक उपचारांपेक्षा शास्त्रीय आधारनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून आपलं जीवन सुखी करणं आपल्याच हातात आहे. त्यासाठी नियोजनबद्ध काम करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ते आपल्या सर्वांच्या हिताचंही आहे. गेल्या शतकात आधुनिक वैद्यकशास्त्राने मानवी जीवनात क्रांती घडवून आणली आहे. प्लेग, कॉलरा, धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प, टायफॉइड, टीबी असे अनेक जीवघेणे आजार आता नियंत्रणाखाली आले आहेत. ज्या देवीच्या साथीमुळे लक्षावधी माणसे मरायची, त्या स्मॉलपॉक्स ह्या आजाराचा एकही रुग्ण आज पृथ्वी तलावर गेल्या 30 वर्षात औषधालाही दिसलेला नाही. ही किमया घडली आहे. हा चमत्कार नाही, नियोजनबद्ध असा तो एक आरोग्य यज्ञ होता. सर्वच देशांनी, सर्व मानव समूहांनी प्रयत्नपूर्वक केलेली ही देवीच्या साथीविरुद्ध सर्वकष मोहीम होती. आता पोलिओचंही निर्मूलन झालं आहे. अपंगत्वामुळे आयुष्य बर्बाद होण्याची क्रिया आता पूर्णपणे थांबली आहे. कोविडच्या काळात झालेलं लसीचं संशोधन आणि त्यामुळे आटोक्यात आलेल्या कोविड कोण विसरेल? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या मूलभूत शास्त्रांच्या प्रगतीमुळे आज आरोग्य विज्ञानामध्ये अनेक अनाकलनीय आजारांची कारणे आणि स्वरूप लक्षात यायला लागलेलं आहे. अनेक नवनवीन नित्य नूतन औषधांच्या संशोधनामुळे असाध्य रोगांवर उपचार करणं आज शक्य आहे. 1921 साली इन्सुलिनचा शोध लागल्यापासून लक्षावेधी मधुमेह रुग्णांना आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. मानवाचे जीवनमान निश्चितच वाढले आहे आणि तो आता अधिक अर्थपूर्ण आणि कृतिशील जीवन जगू शकतो आहे. ॲनिमिया, रिकेट्स, स्कर्वी, कुपोषण अशा आहारातील त्रुटीमुळे होणाऱ्या आजारांवर आपण आता परिपूर्ण उपचार करू शकतो आहे. बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असं म्हटलं जायचं. आता बाळंतपण वेदनारहित आणि सुलभ झालं आहे. बाळंतपणामुळे होणारे मृत्यू आता अगदीच नगण्य झाले आहे. ऑपरेशन्स तर अगदी सहज कमीत कमी छेद घेऊन होतात. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आता सहज उपलब्ध झाल्यामुळे थेट बधिर अवयवापर्यंत पोहोचून कॅन्सर सारख्या व्याधीवर सुद्धा लॅप्रोस्कोपीनं परिणामकारक उपचार करता येऊ लागला आहे. बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांचे रुग्णालयातील वास्तव्य खूपच सीमित झाले आहे. मानवी अनारोग्याची कोडी उलगडल्यामुळे माणूस आता अधिक निरामय जीवन जगू लागला आहे. गर्भारपणी तपासणी करून जन्मजात व्यंग असलेला गर्भ आता काढून टाकता येतो. अशी बाळे पूर्वी आई वडील आणि समाजापुढे मोठी समस्या असायची. त्यावर आता उपाय सापडला आहे. गर्भारपण निर्धोक आणि सफल व्हावे यासाठी आज आपण पूर्णपणे नियोजन करू शकतो. आधुनिक वैद्यकशास्त्राने केलेल्या या नेत्रदीपक प्रगतीने निरामय जीवन प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचले आहे. त्यासाठी
आरोग्य प्रबोधनाची नितांत गरज आहे. आरोग्यवाणी या प्रबोधन मालिकेतून सर्वसामान्य दिसणाऱ्या आजारांविषयी आपल्या जाणीवा रुंदावण्याचा हा एक प्रयत्न आहे. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर ह्याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.